जळगावच्या मुक्ताईनगर कुर्हा काकोडा बाजारपेठेत केळीला भाव नसल्यानं शेतातच केळी पिकून खराब झाली आहे। केळी बाजारात 2000वरनं 300 रुपयांवर आल्यानं शेतकरी संकटात आलाय। लावलेला खर्च देखील निघणं कठीण झाल्यानं केळी व्यापाराला न देता शेतातच पिकून खराब होत चालली आहे। जळगावच्या नांद्रात पोस्ट ऑफिसच सर्व्हर बंद असल्यामुळे याचा फटका ग्राहकांना बसला होता। मात्र ही बातमी साम टीव्हीने दाखवल्यानंतर डाक अधीक्षकांनी दखल घेत सेवा पूर्ववत करण्यासाठी पुढाकार घेतलाय। बीएसएनएलच्या सर्व अडचणी दूर करून सेवा पूर्ववत करण्यात आली आहे। नाशिकच्या निफाड मध्यवर्ती बस स्थानकामध्ये प्रचंड प्रमाणात खड्डे पडले। वारंवार तक्रार दाखल करून देखील एसटी महामंडळ याकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे नागरिकांनी एकत्र येत निफाड बस स्थानकात निवेदन दिले। तसंच एसटी बसनं दोन्ही गेटचा वापर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय।